फ्रेंड्स, यशोदा कोचिंग क्लासेस मध्ये मी सुप्रिया पवार तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर आज आपण इंग्लिश मधला जो काही महत्त्वाचा ग्रामरचा पार्ट आहे टेन्स त्याच्याबद्दल थोडी चर्चा करणार आहोत। टेन्स येणं हे प्रत्येकाला गरजेचं आहे, कारण का इंग्लिश मध्ये जर का आपल्याला एखादं स्टेटमेंट बोलायचं असेल किंवा लिहायचं असेल तर टेन्स हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे। तर आपण वन बाय वन टेन्स बघूया। टेन्स म्हणजे काय? आता त्याचे 3 टाइप आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स। प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर म्हणजे भविष्यकाळ। हे तर तुम्हाला माहिती आहे। आता आपण त्याचे सबटाइप बघणार आहोत। प्रेझेंट टेन्सचे पुन्हा 4 सबटाइप पडतात। फर्स्ट आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, ज्याला आपण म्हणतो साधा वर्तमान काळ। सेकंड प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ। थर्ड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ। आणि लास्ट आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ। आता सेम असेच पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सचे सब टाइप पडतात। सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, चालू पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ। तसेच फ्युचर टेन्सचे सुद्धा 4 टाइप। सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ, फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ आणि लास्ट आहे फ्युचर परफेक्ट म्हणजे पूर्ण भविष्यकाळ। तर आपण वन बाय वन याचा स्टडी करणार आहोत। पहिल्यांदा आपण बघणार आहोत की सिंपल प्रेझेंट टेन्स कुठे वापरला जातो किंवा याचा वापर कुठे कुठे होतो। तर साधा वर्तमान काळ किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स हा आपण जेव्हा एखादं डेली रुटीनचं एखादं वाक्य असेल किंवा जे काही युनिव्हर्सल ट्रुथ म्हणजे काय जगमान्य सत्य असं आपण म्हणतो की ते स्टेटमेंट आहे, ते बोलताना आपण सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करायचा असतो। म्हणजे जसं आपण मराठीत म्हणतो की सूर्य पूर्वेला उगवतो म्हणजे सन रायझेस इन द ईस्ट। ठीक आहे, म्हणजे हे जे काही स्टेटमेंट्स आहेत ते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतात। कोणते कोणते? जे काही रेग्युलर रुटीन आहेत ते, हॉबीज आहेत त्या, पुन्हा जे काही युनिव्हर्सल ट्रूथ आहे ते सगळं आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच लिहायचे असतात। सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ हा कधी वापरतात? तर एखादी भूतकाळातली गोष्ट आपल्याला जर का दाखवायची असेल किंवा भूतकाळात होऊन गेलेली गोष्ट असेल तर ती सिंपल पास्टने दर्शविली जाते। आणि साधा भविष्यकाळ म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स, तर भविष्यात एखादी गोष्ट जर का होणार असेल तर ती आपण सिंपल फ्युचरने दाखवली जाते। तर आपण आता बघणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ। तर ह्याचा फॉर्म्युला काय आहे? तर एस प्लस एस म्हणजे काय? सब्जेक्ट प्लस वर्ब V1 प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला आहे। तर कोणताही टेन्स शिकताना पहिल्यांदा आपल्याला वर्ब आणि त्यांचे 3 फॉर्म माहिती असले पाहिजे। तर मी फॉर एक्झाम्पल स्पीक हे वर्ब घेते। स्पीक V1 म्हणजे बेस फॉर्म काय आहे? स्पीक, स्पीक म्हणजे बोलतो, स्पीक। V2 काय आहे? स्पोक आणि V3 स्पोकन। ठीक आहे, सध्या आपल्याला स्पीक आणि स्पोक हे 2च लागणार आहे। तर सब्जेक्ट म्हणजे काय? तर कर्ता, ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म आणि V1 म्हणजे काय? वर्ब। हे असं स्ट्रक्चर असतं इंग्लिशचं। कोणतंही स्टेटमेंट असलं तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। आणि साधा वर्तमान काळात V1 म्हणजे बेस फॉर्म, कुठल्याही वर्बचा बेस फॉर्म घ्यायचा असतो आपल्याला। एक्झाम्पल देते मी, स्पीक हेच घेऊया आपण। आय स्पीक इन इंग्लिश। ठीक आहे, याचा अर्थ काय होतो? मी इंग्लिश मध्ये बोलतो। ठीक आहे, इन जनरल बोलतो। आय हे काय आहे? सब्जेक्ट। स्पीक हे काय झालं? व्हर्बचा फर्स्ट फॉर्म झाला। आणि इन इंग्लिश हे काय झालं? कर्म झालं किंवा त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो, मराठीत त्याला कर्म असं म्हटलं जातं। ठीक आहे, ठीक आहे। सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय झालं स्टेटमेंट? आय स्पीक इंग्लिश। आता आपण बघूया सिंपल पास्ट टेन्स।
सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे, तर सब्जेक्ट प्लस V2, म्हणजे इथे जो V1 वापरलेला आहे, पुन्हा एकदा मी लिहिते इथे V1, V2 आणि V3. स्पीक, स्पोक, स्पोकन. ठीक आहे. इथे काय घ्यायचंय, सिंपल पास्ट मध्ये काय घ्यायचंय, V2 घ्यायचंय, म्हणजे त्या वर्बचं पास्ट V2 म्हणजे दुसरा फॉर्म घ्यायचाय. काय येणार, आय स्पोक इंग्लिश, म्हणजे मी इंग्लिश बोललो. ठीक आहे. हे काय झालं, हा सब्जेक्ट झाला, हे व्हर्बचं दुसरं रूप झालं आणि हा ऑब्जेक्ट झाला. त्याच पद्धतीने फ्युचर टेन्स आपण बघूया. सिंपल फ्युचर मध्ये एखादं स्टेटमेंट कसं आपण लिहू, त्याचा फॉर्म्युला असा आहे की सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 म्हणजे बेस फॉर्म वर्बचा प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे कसं होईल, आय विल स्पीक. स्पीक येणार इथे, कारण का इथे काय म्हटलंय, V1. ठीक आहे. स्पीक इंग्लिश म्हणजे मी इंग्लिश बोलेन. काय झालं, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमानात कसं म्हणू, आय स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलतो. सिंपल पास्ट मध्ये आय स्पोक इंग्लिश, मी इंग्लिश बोललो. आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये म्हणजे साध्या भविष्यकाळात कसं म्हणू, आय विल स्पीक इंग्लिश म्हणजे मी इंग्लिश बोलेन. सिंपल प्रेझेंट टेन्स मधली वाक्य तयार करताना आणखीन एक रूल लक्षात घेणं गरजेचं आहे की आता इथे मी आय हा कर्ता घेतलाय म्हणून आय स्पीक येईल, पण जेव्हा आपण तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते घेतो म्हणजे कोणते, ही, शी, इट हे असतील. ही, शी, इट यापैकी एखादा जर का कर्ता असेल तर जे काही आपण व्हर्ब वापरू त्याला एस किंवा ईएस प्रत्यय लावावा लागतो. म्हणजे जर का मी इथे आयच्या जागी ही घेतला तर स्पीकचं काय होणार, स्पीक्स. ही स्पीक्स इंग्लिश. शी घेतला तर शी स्पीक्स इंग्लिश. इट घेतला तर इट स्पीक्स इंग्लिश. ठीक आहे. हा फक्त चेंज सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळातच होतो. साधा भूतकाळ किंवा भविष्य काळात हा चेंज करायचा नाही. आणखीन एक वर्ब आपण यूज करून बघूया, इट. इट याचे 3 फॉर्म कोणते आहेत, इट, एट, इटन. ठीक आहे. आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर का इटचा यूज करून आपल्याला एखादं स्टेटमेंट करायचं असेल तर आपण कसं करू, तर सब्जेक्ट म्हणजे कोणताही एक कर्ता घ्या. मी आय घेते, आय इथे काय आहे, फर्स्ट फॉर्म म्हटल्यानंतर काय येणार, इट. आय इट अ मँगो म्हणजे मी आंबा खातो. ठीक आहे. मला जर का ही घ्यायचं असेल, तो आंबा खातो, तर मी कसं करेन, ही इट्स. कारण का मगाशीच एक रूल सांगितलेला आहे की तृतीय पुरुषी एकवचनी करता असताना त्या व्हर्बला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. ही इट्स अ मँगो. ठीक आहे. हेच पास्ट टेन्स मध्ये कसं होईल, काय घ्यावं लागणार आहे आपल्याला, V2 घ्यावं लागणार आहे. V2 काय आहे, एट. आय एट मँगो. आय एट अ मँगो. शी एट अ मँगो. काय मिनिंग होतं याचं, आय एट अ मँगो म्हणजे मी आंबा खाल्ला. शी एट अ मँगो, तिने आंबा खाल्ला. हेच भविष्य काळात कसं होईल, फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कसं येईल, आय विल फर्स्ट फॉर्म इट अ मँगो म्हणजे मी आंबा खाईन. शी विल ईट अ मँगो. आणखीन एक वर्ब बघूया आपण, राईट. राईटचे 3 फॉर्म काय, राईट, रोट, रिटर्न. इथे लिहिते मी, राईट, रोट, रिटर्न. ठीक आहे. आता या फॉर्म्युलानुसार आपण वाक्य तयार करूया. मी एक स्टेटमेंट घेते, आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहिते. ठीक आहे.
शी घेतलं तर कसं होणार? शी राईट्स अ लेटर. कारण कर्ता हा तृतीय पुरुषी एकवचनी आहे. शी राईट्स अ लेटर. हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये झालं. ती पत्र लिहिते. आता पास्ट टेन्स मध्ये कसं होईल? आय रोट, मी पत्र लिहिले. आय रोट अ लेटर. आणि सिंपल फ्युचर मध्ये आयच घेऊया. आय विल राईट अ लेटर. ठीक आहे. शी राईट अ लेटर. शी राईट्स अ लेटर इथे पाहिजे. कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी आहे. आय राईट अ लेटर, मी पत्र लिहिते. आय रोट अ लेटर, मी पत्र लिहिले. आय विल राईट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहीन. अशा पद्धतीने जर का आपल्याला फॉर्म्युले जर का व्यवस्थित माहिती असतील तर टेन्स आपण इझिली म्हणजे कोणतंही वाक्य कोणत्याही टेन्समध्ये इझिली आपण फिरवू शकतो किंवा लिहू शकतो. त्यासाठी आपल्याला महत्वाचा भाग असा आहे की V1, V2, V3 हे माहीत असणं गरजेचं आहे. अशाच पद्धतीने आपण आता सिंपलचे 3 टाईप बघितले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस 7 by 1 बघू.